नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपला जो नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता आहे हा आपल्याला कधी भेटणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला यामध्ये 3,000 रुपये वाढ झालेली आहे, ते आपल्याला कधी भेटणार ते सुद्धा आपण ते बघणार आहोत. बघा, मागील 5 हप्ते आपल्याला PM किसान योजनेसोबतही भेटलेले आहेत. एकूण आपल्याला 4,000 रुपये भेटत होते, परंतु या हप्त्यात आपल्याला दोन्ही हप्ते सोबत आलेले नाही. PM किसानचा हप्ता आपल्याला भेटलेला आहे. आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्याला कधी भेटेल ते आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे जे पैसे आहे ते इथे भेटू शकणार नाही. जर भेटायचे असेल तर ते काय करायचं आहे ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे. महाराष्ट्र सरकारने 2023-24च्या आर्थिक वर्षापासून नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी एकूण 6,000 रुपये जमा केले जातात. हे पैसे प्रत्येकी 2,000च्या 3 समान हप्त्यांमध्ये दिले जातात. बघा, या योजनेअंतर्गत आपल्याला दरवर्षी 6,000 रुपये भेटतात आणि 3 समान हप्त्यामध्ये हे आपल्याला पैसे भेटतात. म्हणजे प्रत्येकी 500 रुपये महिना इथे आपल्याला भेटत आहे. आणि या निधीचा जो उपयोग आहे हे शेतकरी मित्र काय करत आहे की बियाणे, खते आणि इतर शेतीशी संबंधित जे गरजा आहे या भागवण्यासाठी या पैशाचा उपयोग करतात, ज्यामुळे त्यांच्यावर जो आर्थिक ताण हा कमी होऊ शकतो. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढील जो हप्ता आहे 6वा हप्ता, हा 6वा हप्ता आपल्याला कधी भेटणार आहे ती इथे आपण बघणार. बघा, या योजनेचा 6वा हप्ता ऑगस्ट 2025मध्ये येण्याची शक्यता आहे, मात्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. बघा, या योजनेचा जो हप्ता आहे हा योजनेचा हप्ता याचा ऑगस्ट महिन्यात इथे भेटण्याची शक्यता आहे, परंतु अजून सरकारने इथे अजून कोणतीही ऑफिशियली माहिती, अधिकृत तारीख इथे जाहीर केली नाही. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हा हप्ता इतर शासकीय योजनेच्या हप्त्यासोबत जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवणे इथे महत्त्वाचे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा अधिकृत माहितीवरच इथे अवलंबून राहा, हे सुद्धा इथे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता यामध्ये नेमके पात्रता आणि आवश्यक जे कागदपत्रे हे कोणते आहे ते सुद्धा इथे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून जेव्हा ते अधिकृत माहिती इथे सांगेल की या दिवसापासून तुम्हाला हप्ता भेटणार आहे, त्यानंतर तुम्हाला जो हप्ता आहे हा लगेच भेटेल जर तुम्ही ही आवश्यक कागदपत्रे जमा केली तर. बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटीसुद्धा आहे. तुमच्या नावावर शेत जमीन असणे इथे आवश्यक आहे. तुमचे जे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले सुद्धा इथे आवश्यक आहे. तुमची KYC पूर्ण असणे सुद्धा इथे आवश्यक आहे. बघा, या जर 3 गोष्टी तुमच्या नावावर असेल, तुमच्या ह्या 3 गोष्टी पूर्ण असेल तर तुम्हाला PM किसान म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो पुढचा हप्ता आहे हा पुढचा हप्ता 100% ते भेटणार आहे. परंतु जर तुमचं आधार कार्ड बँकेची लिंक नसेल किंवा तुमची KYC पूर्ण नसेल तर तुम्हाला या योजनेचा जो पुढचा हप्ता आहे हा पुढचा हप्ता भेटणार नाही. यासाठी लागणाऱ्या कागदपत्रामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक आणि 7/12 किंवा खाते उतारा यांचा समावेश आहे. जर तुमची KYC अद्याप बाकी असेल तर ते त्वरित पूर्ण करावं. बघा, यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये तुमचं आधार कार्ड आहे, त्यानंतर बँक पासबुक आहे आणि 7/12 किंवा तुमचा खाता जो उतारा आहे याचा सुद्धा इथे समावेश आहे. जर तुमची KYC अद्यापही बाकी असेल तर ती त्वरित पूर्ण करा. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे हा पुढचा हप्ता तुम्हाला भेटणार नाही. पुढील हप्ता वेळेवर मिळण्यासाठी काय करायचं आहे? बघा, तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे हा वेळेवर भेटण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात पहिले तुमचे बँक खाते आधार कार्डसोबत जोडलेले आहे की नाही हे तपासून घ्यायचं आहे बँकेमध्ये जाऊन. त्यानंतर तुमची KYC लवकर पूर्ण करून घ्या. तुम्ही आधीच या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही पुन्हा नोंदणी करण्याची तुम्हाला इथे काही आवश्यक नाही. शासकीय सूचनांसाठी अधिकृत माध्यमांवरच इथे विश्वास ठेवणे गरजेचे आहे. या 4 गोष्टीसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. 4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे हा पुढचा हप्ता 100% ते भेटणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आर्थिक आधार ठरलेली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अद्ययावत ठेवून तुम्ही हा हप्ता वेळेवर मिळवू शकता. सरकार लवकरच हा हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर करेल, त्यामुळे अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवणे ते गरजेचे आहे. जर तुम्हाला अधिकृत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून काय होईल की जेव्हा सरकार अधिकृत घोषणा इथे करेल की या तारखेपासून तुम्हाला पैसे भेटणार आहेत तर लगेच मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळवेल की तुम्हाला या दिवसापासून तुम्हाला पैसे भेटणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.